हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं 34 साईजचा हा कटोरी ब्लाऊज आहे. तर त्याची आपण कटिंग पाहणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं बघा पेपर घेतलेला आहे आणि त्याची पण बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे. आता इथं बघा ब्लाऊजची उंची जी आहे तर ती 14.5 इंच होती. तर त्याच्यात मी 1 इंच ॲड केले, म्हणजे 15.5 इंच इथं ब्लाऊजची पूर्ण उंची घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा जिथं आपण उंची घेतलेली आहे तिथून आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे 5 इंच, आणि ते सुद्धा व्यवस्थित चेक करायचं आणि या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे. तर 5 इंच शोल्डर घेतलं. त्याच्यानंतर बघा 5.5 इंच आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे, ते सुद्धा चेक करायचं. त्याच्यानंतर बघा मुंडा आणि शोल्डर आहे तो या पद्धतीने जोडायचा आहे. आता छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 8.5 इंच. 34 साईजचं ब्लाऊज आहे, तर 8.5 इंच इथं छातीचा चौथा भाग टाकायचा. आणि त्याच्यानंतर पुढे 1.5 इंच मी इथं मार्जिन घेत असते, तर तुम्ही इथं 2 इंचसुद्धा मार्जिन घेऊ शकता. तर पहा इथं या पद्धतीने मी एक लाईन आखून घेतली. आता बघा छातीचा चौथा भाग आणि मार्जिन आपण 1.5 इंच घेतलं, ते इथं 10 इंच झालं आहे. तर खालच्या साईडला सुद्धा मी तेवढंच मोजून घेतलं आहे, कारण पाठीमागचे आपले टक्स राहतात त्यासाठी. आता इथं बघा मुंड्याचं माप टाकायचं आहे आपल्याला. तर गळा जो आहे तो 12 इंच होता, त्यासाठी बघा पुढचा जो मुंडा आहे तो मी पाऊण इंचावरती घेतला आणि तिथून मग अर्धा इंच मोजलेला आहे. तेवढंच आपल्याला इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे, कारण गळा 12 इंचचा आहे या ब्लाऊजचा, त्यासाठी. आता बघा मुंडा आपण मोजला होता 5.5 इंच, तर त्याचं सेंटर काढायचं आहे आपल्याला. म्हणजे काय होईल, आपला मुंडा जो आहे तो आपल्याला त्याचा आकार द्यायला एकदम सोपं जाईल. आता इथं बघा जिथं चौथा भाग घेतलेला आहे आपण तिथपर्यंत आपल्याला मुंड्याचा आकार देऊन द्यायचा आहे. तर पहा या पद्धतीने. आणि पुढचा मुंड्याचा सुद्धा इथं मी या पद्धतीने आकार दिलेला आहे. तर खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला सुद्धा सहज जमेल अशी. तर प्रत्येक साईजसाठी कोणतं माप, म्हणजे शोल्डर, मुंडा आणि गळारुंदी किती घ्यायची, तर याआधी मी व्हिडिओ त्याचा टाकलेला आहे. तर तुम्ही पाहिला नसेल तर त्याचं लिंक आहे, ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. म्हणजे तुम्हाला कोणतेही ब्लाऊज असेल तर त्याची कटिंग करता येईल. आता एवढं झालं आहे बघा आपलं. आता त्याच्यानंतर 2 इंच गळारुंदी घ्यायची आहे या ब्लाऊजसाठी. आणि पुढचा जो गळा आहे तर मी इथं 6.5 इंच घेते, कारण त्यांचा ब्लाऊज म्हणजे उंची त्यांची हाईट मोठी आहे, त्यासाठी. आता या पद्धतीने बघा खालीसुद्धा 2 इंच गळारुंदी घ्यायची आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. पुढच्या गळ्याचा इथं आपल्याला आकार द्यायचा बघा. सिंपल असा गोल गळा मी इथं घेतलेला आहे. तर तुम्ही इथं पुढचा गळा लहान मोठा इथं घेऊ शकता. आता जी मापं आपण घेतलेली आहे ते लिहून घेऊया. तर 5 इंच शोल्डर, 2 इंच गळारुंदी, पुढचा गळा 6.5 इंच, मुंडा आहे 5.5 इंच, छातीचा चौथा भाग 8.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन. ते टोटल आपलं इथं 10 इंच झालं होतं छातीची घडी. तर खालच्या साईडला सुद्धा 10.5 इंच तेवढंच घेतलं होतं आपण. आता इथं बघा क्रॉसपट्टी काढायची आहे आपल्याला. तर गळ्याकडून मी 2.5 इंच घेतलं. त्याच्यानंतर मुंड्याकडून आपल्याला 2 इंचवरती ते मार्किंग करायचं आहे. तर कोणताही साईजचं तुम्ही पेपर पॅटर्न तयार करत असाल तर 2.5 आणि 2ची इथं क्रॉसपट्टी काढायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर बघा मुंड्याकडून आपल्याला 4.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर ही 34 साईजपर्यंत 4.5च घ्यायचं आहे आपल्याला, 28 पासून ते 34 पर्यंत. आणि मोठी साईज आहे तिथं 5 इंच घ्यायचं आहे. आता गळ्याच्या तिथून बघा वरती 1 इंचावरती मी मार्किंग केलं आणि तिरकस अशी लाईन आखून घेतली. पहिली एक सरळ लाईन आखली, त्याच्यानंतर तिरकस लाईन आखायची आहे. आणि बघा या पद्धतीने कटोरीचा आपल्याला शेप देऊन द्यायचा आहे. तर किती सोपी पद्धत आहे बघा, तुम्हाला सुद्धा सहज जमेल. आणि कटोरी वाढवायची कशी ती सुद्धा एकदम सोपी पद्धत आहे. तर आता आपण कटिंग करून घेऊया. तर हा पेपर आहे तर जॉईंट होता बघा, तर त्याला सेपरेट करून घेते पहिले मी. तर इथं पट्टीच्या मदतीने मी या पद्धतीने कट करून घेतलं. आता पुढच्या पार्टची कटिंग करूया. तर सर्वात पहिले बघा आपला मुंड्याचा आकार जो राहतो तो कट करायचा, कारण कधी कधी काय होतं आठवण पडून जाते, तर तो आपण शेप असतो तो तसा राहू देतो.
तर मग ब्लाऊज कटिंग झाल्यावरती अडचणी येतात. आता क्रॉसपट्टीची कटिंग केली बघा. त्याच्यानंतर इथे पुढचा गळा आहे तो सेम त्याच पद्धतीने जसं आपण मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे. तर या पद्धतीने बघा आपण कटोरीची सुद्धा इथं कटिंग करून घेऊया. तर या पद्धतीने तर बघा इथे साईड पार्ट सुद्धा आपला कटिंग झालेला आहे. तर आता बघा आपल्याला इथे क्रॉसपट्टी वाढीव कट करायची आहे. तर मी एक पेपर घेतलेला आहे आणि त्याला बघा आपण छातीची गडी 10 इंच घेतली होती. तर 10.5 इंच इथं अर्धा इंच एक्स्ट्राचंच घ्यायचं, कारण बघा जोडताना कमी पडलं तर त्यासाठी. आता इथं बघा एका साईडला 3.5 इंच घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला 3 इंच या पद्धतीने क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने कट करून घेऊया आता. म्हणजे पेपर पॅटर्न तयार करताना आपण 2.5 आणि 2ची इथं क्रॉसपट्टी घेतली होती आणि वाढवताना आपल्याला 3.5 आणि 3ची घ्यायची आहे. तर इथे बघा आता आपण कटोरी काढून घेऊया. तर जी आपण गळारुंदी 2 इंच घेतलेली होती तर ती गळारुंदी तिथं टाकायची आहे बघा. मी कोपऱ्यापासून इथं या पद्धतीने मोजायचं आहे. त्याच्यानंतर खालच्या साईडला बघा 1.5 इंच घ्यायचं आहे. तर जे 1.5 इंच घेतलेलं आहे मी ते सर्व साईजसाठी आहे. तर 1.5 इंचच्या खाली परत आपल्याला 4.5 इंच मोजायचं आहे. तर हे पहा या पद्धतीने. आणि आडवं जे आपण माप आहे तर ते 7.5 इंच मोजायचं आहे. आणि त्याचंसुद्धा आपण सेंटर काढून घेऊया 7.5चं आणि सरळ अशी लाईन आखून घेऊया पहिले. तर पहा इथे या पद्धतीने 7.5 इंच घेतलं आणि त्याचं सेंटर काढलेलं आहे. आता सेंटरच्या तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे वरून आणि जिथं 8.5 इंच येत असेल तिथपर्यंत आपल्याला मार्किंग करायची आहे. तर कटोरी जी आहे ती 7.5 आणि 8.5 इंचची आहे. म्हणजे आपण आडवी कटोरी 7.5 इंच घेतली, त्याच्यात मोजताना सुद्धा जेवढं आडवी कटोरीमध्ये मोजलं तेवढं येईल. तर त्याच्यात उभी कटोरीसाठी 1 इंच ॲड करायचं आहे. म्हणजे 7.5 आलं होतं ब्लाऊजवरनं कटोरीचं माप, तर मी इथं 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे उभी कटोरीसाठी. त्याच्यानंतर बघा या पद्धतीने ते पॉईंट जोडून घ्यायचे आणि आकार देऊन द्यायचा. आता इथं बघा साईड पार्ट आहे तो कटोरीपेक्षा किंचित थोडासा मोठा आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, कटोरीला वाढवावं लागेल खाली. तर साईड पार्टपेक्षा कटोरी जी आहे ती अर्धा इंच जास्तीची घ्यावी लागते. तर पहा मी इथे वाढवून घेतलेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसतो, कुठेही काही अडचण येत नाही. तर आता बघा जसं आपण इथे मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने इथे कट करून घेणार आहोत. कुठे एक्स्ट्रा मार्जिन ॲड न करता आपण कट करून घेऊया. तर इथं बघा आडवी जी कटोरी आहे ती 7.5 इंच आणि उभी कटोरी आहे ती इथं आपण 8.5 इंच घेतली होती 34 साईजसाठी. तर असं नाही की हीच कटोरी आपल्याला 34 साईजसाठी लागेल. तर ही जी कटोरी आहे तर तुम्ही 36 साईजसाठी सुद्धा यूज करू शकता आणि 32 साईजसाठी सुद्धा यूज करू शकता. तर ब्लाऊजवरनं जर माप घेतला आपण तर त्याच्यानुसार कटोरी ही चेंज होत असते. तर बघा आता इथं पेपर पॅटर्न तयार झालं आणि मी इथं अस्तरचं कापड घेतलेलं आहे आणि जसं आपण पेपर पॅटर्न इथं तयार केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने मी बघा जसं आहे तसं ठेवून घेतलं आणि अस्तरच्या खाली बघा अर्धा इंच आपलं कापड आहे ते सरळ बाजूने करून घेतलं आहे, म्हणजे खालीवर राहणार नाही आपलं त्यासाठी. आता जिथं आपले पार्ट आहे ते एक जिथं मावत असतील तिथं आपल्याला या पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा जिथं जो पार्ट जिथं मावत असेल तिथं आपल्याला ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आखून घ्यायचं आहे. तर सर्वात पहिले आपण हे दोघं पार्ट कट करून घेऊया, म्हणजे पुढचं इथं आपल्याला पॅटर्न ठेवायला व्यवस्थित इथं जागा राहील. तर इथं बघा बाहीची कटिंग दाखवली नाही कारण या ब्लाऊजला डिझाईनची बाही आहे. तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे, तर त्याच्यात तुम्ही पाहून घ्यायचं आहे. तर हे पहा या पद्धतीने आता कटिंग करून घेतलं. आता आपली इथं क्रॉसपट्टी आणि आपण कटोरी काढणार आहोत. तर क्रॉसपट्टी बघा इथं या पद्धतीने ठेवली मी. तर पॅटर्न जे आपण इथं तयार केलेले आहे तर ते जसं आहे तसे ठेवायचे आहे. त्याच्यात कुठलीही मार्जिन ॲड न करता आपल्याला सेम त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे अस्तरचं कापड. आता इथं कटोरी ठेवूया बघा. तर कटोरी जी आहे ती तिरकस धाग्यामध्ये ठेवायची नेहमी.
हे लक्षात ठेवायचं. बघा कापड चेक करून घ्यायचं आणि व्यवस्थित ठेवायचं आहे. तर बघा मी या पद्धतीने ठेवते. सर्वात पहिले कटोरी जी आपण कट केली होती ती चेक करायची राहिली होती, ती चेक करून घेतली बघा. आता या पद्धतीने ठेवायचं आहे आणि सेम जसा आहे तसा आखायचा आहे आपल्याला. कुठलीही मार्जिंग एड न करता इथं कट करून घेऊया. हे बघा या पद्धतीने कटोरीसुद्धा कट झाली. आता आपल्याला मेन कापडावरती कटिंग करायची आहे. तर डिझाईनचं बाह्य आहे, पफ स्लीव्ज आहे मोठी. तर त्यासाठी मी व्हिडिओ जो आहे तो लवकरच चॅनलवर अपलोड करेल, तर तो सुद्धा तुम्ही पाहायचा आहे. आता इथे बघा ब्लाऊजची जो तो कापड आहे त्याची डिझाईन वरच्या साईडने आहे बघा. तर पुढचे पार्ट आहे ते सुद्धा मला या पद्धतीने ॲडजस्ट करून ठेवावे लागतील आणि त्याच्यानुसार इथं ब्लाऊज कटिंग करावं लागेल. तर सर्वात पहिले पाठीमागचा जो पार्ट आहे तो इथं मी कट करून घेते बघा. तर अर्धा इंचची मार्जिन सोडूनच आपल्याला इथं सर्व पार्ट आहे ते कट करायचे आहे. आता बघा बाकीचे पार्ट आहे तर ते जिथं त्यांना ॲडजस्ट करून ठेवता येईल त्याच पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे बघा. तर बघू शकता इथं जिथं ॲडजस्ट होत आहे मी त्याच पद्धतीने ठेवते. कारण मला बाहीसाठी सुद्धा कापड एक्स्ट्राचं लागणार आहे. त्याच्यासाठी मग जिथं ॲडजस्ट होत असेल तिथं मी ठेवणार आहे. तर बाही इथं चेक करून घ्यायची पहिले, म्हणजे आपल्याला कापड किती आहे ते लक्षात येईल. तर इथं मी चेक करून घेतलं. बाहीसाठी भरपूर कापड उरतो आहे. तर आता हे पार्ट आहे ते जिथं ठेवता येत आहे, जिथं मावत आहे तिथं मी ठेवते आणि या पद्धतीने बघा व्यवस्थित ठेवून घेतले. आता कटिंग करून घेतले बघा. आता बघा इथं बाहीची कटिंग जर तुम्हाला करायची असेल तर छातीची घडी आपण 10 इंच घेतली होती, तर त्याच्यामधून 1 इंच मायनस करायचं आहे आणि बाहीची घडी टाकायची आहे आपल्याला, म्हणजे मार्जिंग सहित आपली तिथे ती घडी तयार होईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. धन्यवाद.